बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. 18 वर्ष झाली धनाजी एकच म्हणतोय, यशवंता, माझी जमीन तर तुझ्याच ताब्यात आहे. मी कुठं काय पळून जातोय? तू त्या वेळेला माझ्या पोराला जीवदान दिलास, ते मी कसं विसरन? खरंच धनाजीला केलेल्याची जाण आहे. त्याची जमीन माझ्याकडं आहे. त्यावेळी दिलेल्या पैशांचा साधा कागद केला नाही की स्टॅम्प नाही. काय गरज तरी स्टॅम्पची? धनाजी त्या रात्री हातापाया पडून पैसे घेऊन गेलाय. त्यातून त्याचं पोरग जगलं. ते पोरग तोच स्टॅम्प. आत्तापर्यंत विश्वासावर गेले ते दिवस. उद्याच धनाजीला भेटून जमीन खरेदीचं बोलून टाकू, असा विचार करत यशवंता झोपी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यशवंता धनाजीच्या घरी गेला. धनाजी, हाक मारली. धनाजी नुकताच शेतातून येऊन जनावरचं दूध काढून दूध घालायला डेअरीत गेलेला. धनाजीचं पोरग प्रसाद हाक ऐकून घरातून बाहेर येत म्हणालं, बाबा दूध घालायला डेअरीत गेलेत. दूध घालून एवढ्यात येतील? बाहेरच का? घरात या. असं म्हणत प्रसाद घरात गेला. आईला म्हणाला, आई, यशवंत आत्या आल्यात, त्यांना चहा ठेव. धनाजीच्या बायकोनं चहा ठेवला. यशवंत आत्याच्या मत्तीमुळंच त्यावेळी तू जगलास, असं सारखं प्रसादचे आई वडील प्रसादला लहानपणी सांगायचे. त्यामुळे प्रसादच्या मनात यशवंताविषयी आदर व कृतज्ञतेची भावना होती. धनाजीच्या स्वयंपाकघरात चहा उकळत होता आणि यशवंताच्या अंतर्मनात 18 वर्षांपूर्वीची ती रात्र उकळत होती, आठवत होती. रात्रीचे 12 वाजलेले. सारा गाव झोपी गेलेला. गल्लीतून धनाजी येताना मध्यरात्रीची शांतता कुत्री भुंकून भुंकून भंग करीत होती. मात्र पोराच्या विवंचनेने ग्रासलेल्या धनाजीचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यानं यशवंताच्या घरात येऊन दार वाजवलं. हाका मारू लागला, यशवंता, हे यशवंता. पहिल्या झोपेत असणारा यशवंता 2-4 हाकानंतर झोपल्या जागेवरूनच म्हणाला, कोण रे ते? तसं धनाजी म्हणाला, यशवंता, मी धनाजी, जरा दार तरी उघड की. आवाजातील भीतीचा थरकाप ऐकून यशवंता उठता उठता, का बरं एवढ्या रात्री धनाजी आला असेल? याचा माझा कधी संपर्क आला नाही. काय काम काढलं असेल? असा विचार करीत करीतच दार उघडलं. घाबरल्या धनाजीला घरात बोलावलं. एवढ्या साऱ्या आवाजानं एवढ्या रात्री कोण व का आला असेल म्हणून यशवंताची बायको, त्याचं 3 वर्षाचं पोरग, ही सारी झोपेतून उठली. या साऱ्यांसमोर न विचारताच धनाजी सांगू लागला, यशवंता, माझं पोरग लई आजारी आहे गा. महिना झाला दवापाणी केला. पोरासाठी केलेलं नवस फेडलं. यात होता तो सारा पैसा गेला. असं म्हणून थांबलेल्या धनाजीला यशवंताची बायको शांतपणे विचारू लागली, भाऊजी, काय होतंय पोराला? डोळ्यात पाणी भरून धनाजी सांगू लागला, महिना झाला सकाळ संध्याकाळी ताप येतोय. औषधांनी दिवसावर रात्री ताप कमी होतो. 4 दिवसापूर्वी त्याचा पिवळसर झालेला चेहरा पाहून कोणीतरी म्हणालं, पोराला कामीन झाली का बघा. तसं त्याला कामणीचं गावठी औषधही दिलं, तरी काय फरक नाही. आणि आता अचानक जागे झालेलं पोरग पोट दुखायला लागले म्हणता म्हणता गडागडा लोळायला लागले. काय करावं तेच सुधरना. असं सांगता सांगता थांबलेल्या धनाजीला यशवंता म्हणाला, धनाजी, अरे असं थांबून नाही जमणार. त्याला शहरातल्या मोठ्या डॉक्टरकडे ॲडमिट कर. डोळे पुसत पुसत धनाजी म्हणाला, डॉक्टरकडे न्यायला घरात फुटकी कवडी सुद्धा नाही, म्हणून मी मोठ्या आशेनं तुझ्याकडे आलोय. धनाजीची ती दयनीय अवस्था ऐकून यशवंता घरात गेला आणि 1000 रुपये घेऊन आला. ते धनाजीला देतो म्हणाला, धनाजी, हे 1000 रुपये घे आणि ताबडतोब पोराला दवाखान्यात घेऊन जा. पैसे घेऊन धनाजी घरी गेला. त्यावेळी गावात खाजगी वाहनं नव्हती. तळमळणाऱ्या ओरडणाऱ्या त्या पोराला धनाजीची बायको समजावत शांत करत होती.
देवाला हात जोडून धनाजीची बायको म्हणाली, देवा, नवसानं तुझ्या आशीर्वादानं हे पोरग झालंय. तुझाच हा प्रसाद म्हणून प्रसाद नाव ठेवलंय. त्याला यातून तूच बरं कर आता. पोराकडे बघत बघत कशी तरी रात्र काढली. सुखात रात्र लहान असते, संकटात रात्र मोठी होते. अशा या काळ रात्रीनंतर सूर्यनारायणानं तोंड वर करायच्या आतच एसटी गावात आली. प्रसादला दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. प्रसादच्या अंगात खूप दिवस मुरलेल्या कामिनीनं उग्र रूप धारण केलं होतं. प्रसादला डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत सलाईन औषधांच्या जोरावर त्याच्या जीविताच्या धोक्यातून बाहेर काढलं. त्याला बरं केलं. 8-10 दिवसांनी डॉक्टरांनी धनाजीला 20,000 रुपये बिल सांगितलं. बिल पाहून धनाजीचे डोळे गरगरायलाच लागले. पण त्याचवेळी प्रसादकडे डोळे फिरवताच प्रसाद यातून जगला याचं मोठं समाधान वाटलं. प्रसाद जगला ते यशवंतानं त्या रात्री आडेवेडे न घेता केलेल्या मदतीमुळं. बिलाची रक्कम प्रसादच्या जीवापेक्षा मोठी नाही असं वाटून प्रसादला दवाखान्यातच ठेवून धनाजी घरी आला. बिलाचा विचार करता करता पुन्हा यशवंताकडेच जायचं असा विचार करून धनाजी यशवंताकडे गेला. घरी आलेल्या धनाजीला यशवंता म्हणाला, मुलाचं कसं काय आहे? चेहऱ्यावर समाधान आणत धनाजी म्हणाला, यशवंता, तुझ्यामुळंच माझ्या पोराला जीवदान मिळालं बघ. यावर यशवंता म्हणाला, असं म्हणू नकोस. त्या रात्री माझ्याकडं पैसं होतं. तुझ्या पोराची अवस्था मला ऐकवली नाही. अशा वेळी माणसानं माणसाला मदत करायची नाही तर कोणाला मदत करायची? हात जोडत धनाजी बोलला, तुझ्यासारखी ही विचारी आणि विश्वासू, साधी आणि सरळ माणसं आता समाजात कमीच आहेत. धनाजीच्या चेहऱ्यावरची धन्यता, समाधान यशवंताने हाळत होता. बोलता बोलता धनाजी डिझेल संपल्यानं चढणीला लागलेली गाडी थांबावी तसा थांबला. बोलताना तोंडात शब्द अडकल्या धनाजीला यशवंता म्हणाला, धनाजी, बोलता बोलताच का थांबलास? असं म्हणताच पोटातलं ओठावर आणत धनाजी बोलला, हे बघ यशवंता, हा धनाजी आता निर्धन झालाय. माझ्याकडं जमीन 2 एकर आहे. 2 वर्षात पीक बी काय मनाजोगं गावलं नाही त्यात. मला आता या पोरासाठी म्हणून एकरभर जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. हे ऐकून यशवंता समजावून सांगू लागला, अरे दुसरा काय पर्याय नाही? धनाजी भावनिक होऊन म्हणाला, यशवंता, पोराच्या जीवापेक्षा जमीन मोठी नाही. पोरगं चांगलं झालं की पुढं पाठी जमिनीचा तुकडा कवा पण घेता येईल. खरा काळजाचा तुकडा माझा प्रसाद आहे. तवा नदीकाठची ती एकरभर जमीन तू घ्यावी असं मला वाटलं, म्हणून परत तुझ्याकडेच आलोय. एका कारखान्यात नोकरी लागलेला, घरची 7-8 गुंठे जमीन, छोटंसं घर असणारा हा यशवंता म्हणाला, एवढा पैसा मी कुठून आणणार? तरीही जाता जाता धनाजी म्हणाला, तुझा स्वभाव बघून आणि तुझी जमीन नाही म्हणून मी तुझ्याकडे आलोय. विचार कर. संध्याकाळी येतो परत, काय ते सांग. असं म्हणून धनाजी घरी गेला. जमिनी तर कुठं विकत मिळायला लागल्यात. धनाजी जमीन विकणार हे कुणाला कळलं तर लगेच व्यवहार करणारी बरीच आहेत. धनाजी स्वतःहून गरजेसाठी जमीन विकतोय. जमीन घेतलेली बरी होईल. ही संधी सोडायची नाही. असा विचार करून यशवंता संध्याकाळची वाट पाहू लागला. संध्याकाळी धनाजी यशवंताच्या घरी आला. दोघांचं बोलणं झालं. दोघांनी मध्यस्थी म्हणून बी कुणाला घेतलं नाही. सध्या चाललेल्या जमिनीच्या भावाप्रमाणे एकर जमिनीची 40,000 ही रक्कम ठरली. 2 दिवसात 30,000 द्यायचे आणि खरेदीपत्र करतेवेळी उरलेली 10,000 रक्कम द्यायची ठरली. यशवंतानं घरातलं सोनं विकलं, नोकरीवर थोडं कर्ज काढलं. अशी जमवाजमव करत 29,000 रक्कम जमा केली. पहिलं दिलेलं 1,000 आणि आता 29,000 रुपये रक्कम धनाजीला दिली. घेतलेल्या रकमेतून धनाजीनं दवाखान्याचं बिल भरून प्रसादला घरी आणलं. प्रसाद बरा झाला. हाच प्रसाद चहा घेऊन यशवंतासमोर येत म्हणाला, तात्या, चहा घ्या. प्रसादच्या हाकेनं यशवंता भानावर आला. चहा घेतला.
चहा पिताच मगापासून विचारात गुंगलेल्या मेंदूला तरतरी आली होती. एवढ्यात धनाजी दुधाची किटली हातात घेऊन घरात येत यशवंताला म्हणाला, यशवंता, खूप दिवसानं येणं झालं. खुर्चीवर सरळ बसत यशवंतानं थेट विषयालाच हात घातला. कामाशिवाय कोण कोणाकडे येतंय भाई? धनाजी, 18 वर्ष झाली तुला मी 30,000 रुपये दिले. तेव्हापासून तू तुझी जमीन माझ्या ताब्यात दिलीस. तू म्हटल्याप्रमाणे आता जमीन खरेदी करून दे आणि तुला ठरल्याप्रमाणे मी 10,000 रुपये दिलं की मी मोकळा झालो. यशवंताचं हे सारं म्हणणं शांतपणे ऐकून जमिनीकडे खाली बघत धनाजी बोलला, प्रसादला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला मला बी 1 लाखाची नड आली. बरं झालं तूच घरी आला असते. एवढं ऐकून यशवंता म्हणाला, योग्य वेळी योग्य कामासाठी तुझं 10,000 रुपये घे आणि कधी खरेदीला जाऊया ते सांग. धनाजी ऐकून घेत होता, पुढं काहीच बोलेना. तसं न राहून यशवंतानंच विचारलं, धनाजी गप का? कधी खरेदीला जाऊया ते सांग. वर मान करून आपलं मत मांडण्याची सांगण्याची हिंमत नसलेला धनाजी खाली मानेनंच स्पष्टच एका दमात बोलला, 1 लाख रुपये दे आणि जमीन खरेदी करून घे. यशवंत अंदाज चुकल्यासारखा धनाजीच्याकडे काही न बोलता बघतच राहिला. यशवंताला आपलं बोलणं ध्यानात आलं नाही हे ओळखून धनाजी पुढे स्पष्ट बोलू लागला, यशवंता, जमिनीच्या दरी वाढत चालल्यात. प्रसादच्या ॲडमिशनला लाखाची नड आहे. 18 वर्षांपूर्वी मरणाच्या दारात असणाऱ्या प्रसादला दवाखान्यात ॲडमिट करण्यासाठी म्हणून मदतीसाठी हात जोडून पैसे घेतलेला धनाजी आज प्रसादला डिप्लोमाला ॲडमिशनसाठी लाखाची नड सांगून 1 लाख मागतोय. हे अनपेक्षित ऐकून यशवंता चक्रावूनच गेला. लाखासाठी लाख मुलाचं वचन आणि संकटकाळची मदत विसरल्या धनाजीला केविलवाण्या वाणीने यशवंता म्हणाला, आपलं काय ठरलं होतं? राहिलेलं 10,000 रुपये द्यायचं आणि जमिनी खरेदी करून द्यायचं. खाली घातलेली मान वर करून धनाजी म्हणाला, तू मला 30,000 रुपये दिलास, 18 वर्ष जमिनीतलं पीक खाल्लास. हिशोब झाला की. राहिलेलं 10,000 रुपये द्यायचं ठरलं होतं. आता जमिनीचं भाव वाढलं. 1 लाख रुपये दे आणि खरेदीला जाऊया. सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या धनाजीचं बदललेलं बोलणं ऐकून काही न बोलता यशवंता खुर्चीवरून उठला आणि तडक घरी गेला. रात्रीचं 8 वाजलं होतं. धनाजीला भेटून आल्यापासून शांत विचारमग्न झालेल्या यशवंताला त्याची बायको शांता विचारू लागली, असं गप का झालात? काय म्हणाले धनाजी भाऊजी? 3 वर्ष कारखाना बंद झाल्याने यशवंताला आता नोकरी नव्हती. मिळालेल्या शेती उत्पन्नावर व 2 म्हैसीच्या दुधावर घरखर्च चाललेला. डोनेशन ऐकून चांगल्या शिक्षणाला न जाता हुशार पोरगं गावाजवळच्या कॉलेजला जात मिलिटरीसाठी प्रयत्न करीत होतं. नोकरीला असताना सगळी मित्रमंडळी पाहुणे पै जमा व्हायचे. आता सगळे दूर झाले होते. असतील शीत तर जमतील भूत असं म्हणतात ते काय खोटं नव्हं. सारी संकट बोलून घेऊन आल्यासारखी एकदम आपल्यावर आली आहेत असं यशवंताला वाटू लागलं. नोकरी नाही, घेतलेली शेती हक्काची करून घ्यावी म्हणून धनाजीकडे गेलेल्या यशवंताला धनाजीने 1 लाखाची मागणी करून आपला कृतज्ञपणा दाखवला. झालेल्या विश्वासघातामुळे थंडावलेला यशवंता शांताला म्हणाला, शांता, जमिनीचं भाव वाढल्यात. 1 लाख रुपये द्या आणि जमीन खरेदी करून घ्या असं धनाजी म्हणतोय. आता काय करायचं गे? माणुसकीच्या ऱ्हासाबरोबर झालेल्या विश्वासघाताने हतबल झालेल्या यशवंताला शांता म्हणाली, विश्वासाची गाय कातडं व्याली. आशा ही वाईटच असते. आशेवरच माणूस जगलाय. यातनं काहीतरी मार्ग निघेल. शांताचं बोलणं मध्येच थांबवून यशवंता म्हणाला, शांते, तू म्हणालीस विश्वासाची गाय कातडे व्याली. बरोबर आहे. पण या संकटात आपली गाय आपल्याला तारणार आहे. ती घरची गाय आहे. ती व्याय झाली आहे. तिला ऐकली तर 60,000 रुपये तरी येतील. थोडं उसणं पैरं करू. माझी ती सोन्याचे अंगठे ठेवून थोडं कर्ज काढूया आणि लाखभर जमा करून धनाजीला एकदाच देऊन जमीन खरेदी करून घेऊया. एका दमातील धनाजीचं बोलणं ऐकून खवळलेली शांता शांत होत म्हणाली,
घरच्या या गाईला ऐकायची. समजुतीनं यशवंता सांगू लागला. या वर्षीचा ऊस गेला की अशीच दुसरी गाय घेऊया, पण आजच्या गरजेला हिला ऐकलीच पाहिजे. कठीण समयी आवडीनिवडी भावनांना मुरड घालावीच लागते. नवरा बायकोत एकमत झालं. गोट्यात एक गाय ठेवून एक गाय विकली. अंगठी गहाण ठेवून कर्ज काढलं. थोडे उसने पैसे घेतले. ₹1,00,000 जमून यशवंता धनाजीच्या घरी गेला. सध्या नोकरीत नसलेला, चूकडून खचलेला यशवंता ₹1,00,000 काय देतोय? तो माझी जमीन मला परत देणार. 18 वर्षानं परत मिळालेली जमीन विकली तर 6-7 लाख तरी मिळणार. अशी धनवान होण्याची धनाजी स्वप्न रंगवत खुशीत होता. जमवाजमव केलेले पैसे घेऊन यशवंता धनाजीच्या घरी गेला. घरी आलेल्या यशवंताला धनाजी सहजासहजी घरात ये सुद्धा म्हणत नव्हता. नाईलाजानं घरात बोलावलं. धनाजीनं बस न म्हणताच यशवंता खुर्चीवर बसला. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात तसंच झालेलं आहे. यशवंताचा वरमलेला व खिन्न चेहरा पाहून धनाजी म्हणाला, मला माहीत होतं तुला ही रक्कम जमा होणार नाही. तू माझी जमीन मला परत दे. वाईट वाटून घेऊ नकोस. 18 वर्ष त्यातलं पीक खाल्लायस. तुला त्या जमिनीनं आत्तापर्यंत सावरलंय. तुझं भलंच केलंय. धनाजी बोलत होता आणि पायाखालची वाळू सरकावी तसं खचत चाललेला गप्प झालेला यशवंता जमिनीकडे बघून धनाजीचं बोलणं ऐकत होता. समोरचा माणूस गप्प झाला की बोलणाऱ्याला चेव चढतो. बेभान होऊन बोलत सुटतो. तसं धनाजी म्हणाला, यशवंता तू काळजी करू नकोस. तुझं 30,000 ही परत करतो. एवढं ऐकूनही संयम राखलेला यशवंता सारं ऐकून ज्वालामुखी आतल्या आत गदगदावात तसं यशवंताला होत होतं. पण खवळलेल्या मनाला शांत करत यशवंता म्हणाला, तू म्हटलास तसं मी जमवाजमव करून ₹1,00,000 जमा केल्यात. उद्याच जमीन खरेदीपत्र करायला जाऊया. मगापासून चेवाने बोलणाऱ्या धनाजीचा अंदाज चुकल्याने फुसक्या फटाक्याचा आवाज निघावा तसा खाली आवाजात नाईलाजानं धनाजी म्हणाला, बरं जाऊ तर. दुसऱ्या दिवशी सकाळी 1-2 साक्षीदार सोबत घेऊन ₹1,00,000 यशवंता खरेदीला निघाला. तरी धनाजीचा पत्त्या नाही. धनाजी कुठं राहिला म्हणून यशवंता त्याच्या घरी गेला. तर त्या दिवशी धनाजी भल्या पहाटे शेतावर गेला. ते घरी संध्याकाळीच परतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी यशवंता धनाजीच्या घरी गेला. तर पहाटेच धनाजीनं एका पाहुण्याचा गाव गाठलेला. धनाजी आपल्याला फसवायला लागला आहे, चकवायला लागला आहे. आपण त्याच्यावर 18 वर्षे विश्वास ठेवला. ही चूक नव्हे, महाचूक केली. दिलेल्या शब्दासाठी जागणारी व मरणारी माणसं आता राहिली नाहीत. आज स्वार्थासाठी दिलेला शब्द फिरवणाऱ्या विश्वासघातकी माणसांना त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. अशा अनेक विचारांचं काहूर यशवंताच्या मनात उठले होतं. त्यानं निश्चय केला. 18 वर्ष दम खाल्ला, आता दम द्यायचा हेच यावर हत्यार आहे. हत्याराशिवाय कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीला दूर करता येत नाही. असा विचार करत करत यशवंता शहरात गेला. ज्यानं कधी जनावरांना काठी उगारली नाही की तोंडातून कधी अपशब्द काढला नाही, तो यशवंता आज होत असलेल्या विश्वासघाताने घायाळ होऊन धनाजीला नुसता दम देण्यासाठी एक रामपुरी चाकू खरेदी करून घरी आला. खूप दिवसाने यशवंताला भेटायला त्याचा पैलवान भाचा गावाहून घरी आला होता. पण घरात स्मशान शांतता पाहून मामाच्या घरची कोणत्या तरी विवंचनेत संकटात आहेत हे ओळखून त्यांची विचारपूस केली. कुस्तीचे 7-8 आखाडे गाजवलेल्या पैलवान भाच्याने धनाजी आपल्या मामाला कसा फसवतोय हे ऐकून तोही सुन्न झाला. मामाला भेटून ताबडतोब माघारी जाणाऱ्या भाच्यानं आज मुक्कामी थांबायचं ठरवलं. का तर धनाजी 4 दिवस झाले दिवसा घरी थांबत नव्हता. मामाला धीर देत भाचा म्हणाला, मामा धनाजीचं काय म्हणणं आहे ते बघूया चला. दोघांनी त्या रात्री 9 वाजताच धनाजीला गाठलं. आपल्या घराकडेच एक पैलवान व यशवंता येतोय हे पाहताच धनाजी हबकला आणि स्वतः घरातून बाहेर आला. दारातच यशवंताच्या भाच्यानं सरळ मुद्द्यालाच हात घालत धनाजीला विचारू लागला, पोराला मरणाच्या दारातून आणायला यशवंत मामाच्या दारात अपरात्री येऊन घेतलेली 18 वर्षापूर्वीची मदत विसरला?
राहिलेलं व ठरलेलं 10,000 रुपये घेऊन जमिनी खरेदी करून देण्यास टाळाटाळ करत लाखाची मागणी केला. आणि आता ते ₹1,00,000 कबूल होऊनही तुम्ही खरेदीला का तयार होत नाही? आशा ही वाईट असते. पदरी निराशा पडेल, मग पश्चाताप कराल. पैलवान असूनही शांततेत सांगतोय. आपण विरोध केला तर आता आपलं काही खरं नाही. हे ओळखून धनाजी स्तब्ध उभा होता. गप्प धनाजीला भाचा म्हणाला, तुमच्या मागणीप्रमाणे ₹1,00,000 घ्या आणि खरेदीला केव्हा येत आहे ते सांगा. चला मामा. असं म्हणत भाच्या घराकडे जायला पुढे झाला. तर यशवंत मामा धनाजीबरोबर काहीतरी बोलत उभे होते. घाबरलेला धनाजी खरेदीला केव्हा जायचं ते मामाला सांगत असेल असं वाटून पैलवान भाचा घराकडे गेला. आपल्यापासून भाचा दूर गेल्यानंतर धनाजीला जरा बाजूला घेत यशवंतनं पॅन्टच्या खिशातून रामपुरी चाकू हळूच बाहेर काढला आणि चाकूचं बटन दाबताच रात्रीच्या शांततेत सटकन आवाज काढलेला चाकू यशवंताच्या हातात चकाकू लागला. हा रामपुरी हातभर चाकू दाखवत यशवंत शांतपणे म्हणाला, धनाजी, आत्ताही मला फसवलास तर याच्याशी गाठ आहे. एवढंच बोलून उघडलेला उजव्या हातातील चाकू डाव्या हातात घेतला आणि उजव्या हातानं रागानं दाबत यशवंत अंधारातून घराकडे निघून गेला. सज्जड दम देऊन जणू धोक्याचा इशारा देत वाघाच्या चालीनं अंधारात निघून गेल्या यशवंताकडे बघत थरथर कापणाऱ्या धनाजीत काही वेळ उभं राहिल्या जागेवरून पाय उचलण्याचीच ताकद राहिली नाही. जड पायाने घरात कसा तरी आला. खुर्चीवर बसला. घाबरलेल्या घामानं डबडबलेल्या नवऱ्याला पाण्याचा तांबे आणून देत धनाजीची बायको विचारू लागली, बाहेर कोण आलं होतं? काय झालं ते सांगा तरी. नुकताच घडलेला थरार प्रसंग धनाजीनं सांगितला. तसं ती समजून सांगू लागली, बोलल्याप्रमाणे व ठरल्याप्रमाणे त्यांना जमीन खरेदी करू द्या. त्या माणसामुळेच आपला प्रसाद त्यावेळी जगला. जीवापेक्षा जमीन मोठी नाही. धनाजी शांतपणे ऐकत होता. बायका जेवढ्या मान्य असतात तेवढ्याच वचनीही असतात. धनाजीची बायको सांगत होती, त्याला पटत होतं. पण चाकू दाखवल्याने भीतीबरोबर मनात यशवंताचा थोडा रागही आला होता. पण विचारांती थोडं साबसूब झाला. दृढ निश्चयानं खुर्चीवरून उठला आणि तडक यशवंताच्या घरी गेला. रात्रीचे 10 वाजले होते. दार वाजवलं. यशवंताला प्रश्न पडला, कोण दार वाजवत असेल? धनाजी? छे, तू काय घरी येतोय? चांगलाच घाबरलाय तू. असा विचार करत दार उघडलं तर खरोखर धनाजी खाली मान घालून यशवंताच्या दारात जणू माफीच मागित होता. राग शांत झालेला यशवंता म्हणाला, का आलास? धनाजी म्हणाला, यशवंता, ठरल्याप्रमाणे तुला जमीन खरेदी पत्र करून द्यायला मी तयार आहे, पण फक्त उद्याच्या एकाच दिवशी. धनाजी आता तयार झाला आहे. पैसेही तयार आहेत. असा मनात विचार करून यशवंता म्हणाला, ठीक आहे, पण उद्या फसवलास तर चालणार नाही. ठरल्याप्रमाणे 2 साक्षीदार यशवंता धनाजी खरेदीला गेले. कागद लिहिला. ठरल्याप्रमाणे धनाजीला पैसे दिलं. रजिस्टरला नोंद होणार तेवढ्यात लाईट गेली. आता काय करायचं? धनाजी खरेदीला परत यायला तयार होणार नाही. फक्त आजच म्हणून आलाय. सायंकाळचे 4:30 वाजत आले होते. ऑफिस बंद व्हायची वेळ आली होती. यशवंता लाईटकडे बघत मनात देवीचं नाव घेऊ लागला. लाख दिशी लाईट आली. मनातला अंधार दूर झाला. दोघांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले, फोटो घेतले, सह्या झाल्या, नोंद झाली. 2 दिवसात उतारा मिळाला. यशवंता घरी येऊन पॅन्टच्या डाव्या खिशातून बाहेर काढलेल्या डाव्या हातातील उतार्याकडे बघत बघत उजव्या खिशातून उजव्या हाताने रामपुरी चाकू बाहेर काढला. त्याचं बटन दाबताच सटकन तो उघडला. तसं यशवंता समोरच आलेली शांता, अगं बाई म्हणून घाबरून जोरात ओरडली. घाबरू नकोस असं म्हणत यशवंतानं हातातील जमिनीचा उतारा टेबलावर ठेवला आणि डाव्या हाताने चाकू दाबून बंद करत तो त्या उतार्यावर ठेवला आणि शांताला म्हणाला, नाईलाजानं धनाजीला दम देण्यासाठी हे हत्यार हातात घेतलं. यानंच माझं काम केलं.
शांता, याची यापुढं प्रत्येक दसऱ्याच्या खंडेनवमीला पूजा करायची. या चाकूत राम आहे, सत्याला न्याय देतो, असं म्हणत त्या रामपुरी चाकूला हात जोडले. 7-8 महिने गेले. बंद पडलेला कारखाना सुरू झाला. यशवंता कामावर जाऊ लागला. यशवंताचं पोरगंही मिलिटरीत भरती झालं. हक्काच्या शेतात यावर्षी ऊस जोमाने डोलू लागला. यापूर्वी एकमेकांशी बोलून आलेली सारी दुःख यशवंतापासून दूर गेली आणि सारी सुख एकमेकांच्या हातात हात घालून यशवंताच्या घरी आली. दसरा सणाच्या आदल्या दिवशी खंडेनवमीला घरातील कुऱ्हाड, कुदळ, फावडे, विळे, कोयता या हत्यारांच्या जोडीला रामपुरी चाकूही पुजला होता. दुसऱ्या दिवशी त्या शस्त्रावर, हत्यारावर आपट्याचं सोनं वाहून यशवंतानं हात जोडले. तेवढ्यात धनाजीही यशवंताच्या घरी आला. आजचा दिवस सोनियाचा, आनंदाचा, स्नेह प्रेम व्यतीत करण्याचा दिवस होता. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. या दिवशी धनाजी यशवंताच्या घरी येताच समोरच पुजलेल्या दिसणाऱ्या खंड्याला त्याने आपट्याचे पाणी वाहिले. त्याने त्या रामपुरी चाकूलाही आपट्याचं पान वाहिलं आणि यशवंताच्या हातात ही आपट्याची पाने देत, सोनं घे, सोन्यासारखं राहूया, असं धनाजीनं म्हणताच अनावर झालेल्या यशवंतानं ही मुठभर आपट्याची पानं धनाजीला देत, सोन्यासारखं राहूया, असं म्हणत धनाजीला मिठी मारली. खरोखरच आजपासून पुन्हा एकदा त्यांची मनं आपट्याच्या पानासारखी जुळली होती. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती. खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे. हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत. कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.